कुणीकडे आहे आता आहे कोपऱ्यात आहे तिथून दिसतोय ना मग दिसतोय बाळा कुठनं येतंय बाहेर इथनं येतंय तिकडं आहे की दाखवायचे शशी दाळ उघडते तू फक्त ट्रॅक्टर तेवढा भेट काढ तुम्हाला दिसले मला या बेडच्या खाली असणार उसा पिवळा आणि त्याच्यावर असं काळ्या रेग आहे माझा आकडा नाही काय असेल धामान बोंबलत आणि तापड धामन साप असणार हो भैया पण मागे भैया तुम्हाला नाव ऐकून साईडला या आणून टाकायचं एकाचं खाली दुसरं आणून टाकायचं घे तिकडे भैया हे भैया कसं सोडू हे भैया हे तुम्ही आजचा दिवस भैया हे क्लीनच करायचं सायकल बांधल्या पसारामुळे येतोय ओस भैया आणि तुम्ही इथं अडखळीची खोली आहे तुम्ही सारखा हात घालायला येताय ना इथं ही सायकल कशाला ठेवल्या बंगार घालतोय त्याला 200 रुपये किंमत होळीची हे पोरं भेटायचो शाळेला त्यामुळे काढ तिकडे मालकाला याप काय आहे ते एकदा ना वर्षात नाही एकदा तरी क्लीन केलं पाहिजे चप्पल कुठं पडलं ते जवळ के आला की आला म्हणून मार हाक किती आहे बघा वास बघा तुम्ही आता तिथं बेड बघा बेड अलीकडे वाढायचं आपल्याला येत नाही साप काय साहित्य भरलेला आहे तरी पण ओढूया आता शिवाजी असणार काय साहित्य दाखले ओढूया दामीनच आहे ना कुठं आहे फेला फेला मागवू कॅमेरा बघितली काय शिवा ए शिवा हाय काय पळायचं पडशील अण्णा काय येडाय काय लागलं असतं ना त्यांना हा पण एवढं भिवू नका ना नाही इकडे इकडे ये मग लागलं काय गाव आहे त्या गावामध्ये हा रेस्क्यू केलेला आहे येऊन आणि भीती राहते हे साप उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणार आहे ठीक आहे या गावामध्ये घोणस सापांचं प्रमाण जादा आहे तुमचं नाव काय भैया हो रावसाहेब चौगले म्हणून आहे त्यांच्या शेततलावात एक मन्यार साप काढला होता एकदा माणसाला भीती झाली आणि सापाविषयी माहिती झाली तर सापांच्या पासून अजिबात धोका राहत नाही ते भैया पडले मला पण वाईट वाटलं मला अंदाज होता की धामण आहे कारण तो मुलगा जो कॅमेरा करलाय तो मला म्हटला त्याच्यावर काळे ब्लॅक पट्टे आहेत सर आणि मोठाच्या मोठा आहे जेणेकरून असा साप जरी बघटला तर एकदम मोठा वाटतो भयानक आलं लक्षात बघा तो किती मोठा आहे आणि
दिसायला सुंदर असा साप आहे. असा बघितला की भीती वाटते, पण हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. हा साप जरी इथं मानवी वस्तीत असेल तर अजिबात धोका नाही कोणाला. हा साप चावला तरी पण काही होत नाही. त्यानंच मला सांगितलं कसा कसा आहे. मी तेवढ्यावर ओळखला साप धामण आहे. आणि मित्रांनो त्याची त्वचा तुम्हाला दाखवलेली आहे, जाळीदार शेपटीत. जसं ते पोरगं म्हटलं काळे काळे स्पॉट आहेत आणि मोठाच्या मोठा दिसल्यामुळं तुम्ही भेला. बरोबर आहे, धामण आहे. हा जरी तुम्ही ओळखला पडलं ते पत्रावरनं म्हणा. हां, आणि त्यामुळे हे भेले. आणि भैया तुम्हाला एक हे लक्षात आलं, वर्षातून एकदा क्लीन करणं गरजेचं आहे. शेडला कोबा केलेला नाही, आपण बागेच्या ते कामाच्या नादात राहतोय, हात घालतोय, तिथं जरी गोणं साप असेल, हा तुम्हाला लागदा चावला तर काय होणार नाही. कळलं? लागदा चावलं चावून दे की मग त्याला काय होत नाही. मग हां, जरी हा साप चावला तर तुम्हाला काय होत नाही, पण गोणं साप चावला तर तुमचा मृत्यू होईल. कळलं? आणि हे प्रबोधन गरजेचं आहे सगळ्या. ए टिक्का आणतोस का नाही? टिक्का आणतोस का नाही? घालाय का देऊ सोडून येतो? बरणी नको, टिक्का आणते मगाचं नारळाचं. जा आता. काय करत नाही. हा हे बोलला असा, हे दामन साप बिनविषार आहे. हे साप जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात धोका नाही ना. हा दामन बागत पाहिजे हो. तुम्ही पण नाही कॅचर आहे. अभिनंदन तुमचं. तो बच्चे पोरग माधुर करामध्ये सोडून देऊया. हे कुठे न बोलवले युज बोल नाही बाबा जिरवल्या. जरा अण्णा घालताय, पॅक करताय अण्णा, पॅक करताय एवढा करताय का तुम्ही? बरं साप कोणताही साप पकडताना तुम्ही स्नेक कॅच करा. जरी तुम्हाला स्नेक बाईट करील वाटला त्याच्यात हात घालाय, हात घातला की याचा फोन धरायचा त्याला. आलं लक्षात? आणि जवळून बघा, हा धामणचं तोंड लहान. आलं लक्षात? धामणचं तोंड लहान. हे जे आहे हे ही जी शेपटी आहे, काचीला नाही अजून आलं, आता थोड्या दिवसात सोडेल, काळं झालं. पण हे तुम्ही भिला असा. आणि सर एवढं भ्यायचं नाही, तुम्हाला माहिती ताकद आहे. साप ओळखायला शिकायची. तर गोणच साप आहेत कंडे राजुरी बिना कामाचे चावणारे. ते जरी चावले तरी कोणी मरत नाहीये. बरोबर ना? सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये औषध आहे आणि मिरजलाही नाही. 20 मिनिटाचा खेळ आहे मोटरसायकल, काही नाही होत. आणि हा सुंदर साप मित्रांनो रेस्क्यू केलेला. बोनस लय आहे पाया. हे तुमचे गैरसमज आहेत ना भैया. किडा घालतय, असं करतय, तसं मारायला बघा. भीती तुमची भ्रामक भीती आहे सापाविषयी. हा, कुठला साप चावून माणूस मरत नाही, फक्त भीती काढा. त्याला काय आहे, सामान काय करताय? ते भैया लय पडला तुम्ही वाईट राहू. पोरग सायकल चाललेलं आणि ते बरोबर पुढे जायला आणि त्याच्या वर चढतंय. स्पीड न चढते. त्या पान कोंबड्याला मागायचं चालू होतं बागा गोड्याचं म्हणून. मला कोच्चीहून तब्बल 20 ते 25 किलोमीटर खंडे राजुरी गाव मिरज तालुक्यामध्ये हा साप, जी बागेची स्टोर रूम आहे, ट्रॅक्टर किंवा औषधं ठेवण्याची, औषधाच्या खोलीत उग्रवासाने साप येत नाही असं मी समजतोय. पण उंदीरांनी अडखळ निर्माण केली तर साप येतात. आणि कोणी अशा अडखळ करू नका, स्वच्छ दिसेल असं. आणि अशा अडखळीत हात घालताना सावधगिरी घेतली पाहिजे. बरोबर आहे? कोणताही विषारी साप बसू शकतोय. जून महिना चालू झालेला आहे, पावसाचं वातावरण आहे. साप वाचवून निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, अन्न साखळीतला जो काही महत्त्वाचा घटक आहे धामण, तो जात असताना तुम्हाला दाखवतोय तो कसा गेलेला आहे. बघा किती सुंदर साप आहे, सुंदर असा निघून गेलेला आहे निसर्गात रिलीज.